तालुका रिसोड आमची 10 महिन्यापर्यंत आमचे पैसे आले आणि 10व्या महिन्यात आम्हाला सांगितलं की KYC करा लाडक्या बहिणीची. मग आम्ही नंतर KYC केली. मग KYC केल्याच्या नंतर पण आम्हाला सांगितलं की तुमची चुकली, नंतर पुन्हा करा. नंतर पुन्हा आम्ही KYC केली, पण तरी पण आमचा हप्ता आलेला नाही. 2 महिने झाले आमचा हप्ता थकीत राहिला. काही महिलांना मिळाला, आमच्या शेजारच्या काही महिलांना हप्ता मिळाला आणि आम्हाला मिळाला नाही. मग तेव्हा आम्हाला समजलं की म्हणजे काही महिलांना मिळाला आणि आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळे आम्ही इथं वाशिम जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आलो आहे आणि इथं विचारलं, आम्ही आमचे आधार कार्ड मागितले आणि आम्ही विचारलं की आमचं काय झालं, आमची लाडक्या बहिणीचे पैसे का मिळत नाही आम्हाला. तर त्यांनी सांगितलं की तुमची KYC चुकली. मग याच्यावर ऑप्शन काय, आम्हाला काही समजलंच नाही. आता आम्ही काय करायचं. बरं, माझ्यासारखी एखादी महिला ठीक आहे काही करल तरी, पण ज्या महिला अशिक्षित आहे त्यांनी काय करायचं. मला हे सांगायचं आहे की शासनाला की तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर सगळ्याच लाडक्या बहिणी ठेवा, नाहीतर मग लाडक्या बहिणीचा हा कायदा बंद करा. मी वाशिम जिल्ह्यातली आहे. KYC 10व्या महिन्यात मी KYC केली होती 31 तारखेला. तर माझा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. मी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेली आहे. तर तिथं म्हणतात की तुमची KYC चुकलेली आहे, पण आमची KYC सक्सेस झाली होती असा आम्हाला मेसेज आला होता. तरी पण आमचे पैसे आले नाही. आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमा झालेलो आहोत कलेक्टर ऑफिसपाशी, तरी पण थांबा करत आहे. हे काय म्हणे ऑफिसवाले, काय बोलले? KYC झाली नाही म्हणले. तुमची KYC चुकली म्हणतात, पण ते म्हणतात आमची KYC झाली होती, सक्सेस दाखवली आमची, तरी पण नाही म्हणतात. मग ह्याच्यावर काय? आता बाकी इतर महिलांना काही हप्ता मिळाला का? काही नाही, हप्ता मिळाला नाही. 2 महिन्याचा हप्ता आम्हाला नाही मिळालेला.